नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब गारडी, राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी द्वितीय वर्ष कला या वर्गासाठी जो स्पेशल पेपर 2 म्हणजे विशेषतर पेपर 2 साहित्य विचार हा पेपर या ठिकाणी पाहणार आहोत। या पेपरचा जो दुसरा महत्त्वाचा घटक आहे साहित्याचे शब्दरूप, हा घटक आपण या ठिकाणी पाहणार आहोत। साहित्याचे शब्दरूप म्हणजेच या ठिकाणी आपल्याला साहित्य म्हणजे काय, साहित्याचं स्वरूप काय असतं हे आपण मागील लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे। आता ह्या साहित्याची निर्मिती कशी होते, साहित्याची निर्मिती करण्यासाठी जे मुख्य घटक लागतात ते नेमके मुख्य घटक कोणते असतात हे घटक आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे। हा महत्त्वाचा घटक आहे पहा, साहित्याचे शब्दरूप। आपल्याला माहित आहे कोणताही कलावंत विविध प्रकारचे आविष्कार निर्माण करत असतो आणि हे जे आविष्कार असतात हे सर्व आविष्कार त्याच्या अनुभवातून उतरलेले असतात। म्हणजे कोणताही लेखक किंवा कोणताही कलावंत, मग त्याच्यामध्ये एखादा चित्रकार असेल, एखादा संगीतकार असेल, हे सर्व कलावंत समाजातून विविध प्रकारचे अनुभव घेत असतात आणि या अनुभवांनाच ते आपापल्या पद्धतीनं किंवा आपल्या कलाविष्काराची जी पद्धत असते त्या पद्धतीनुसार आपला अनुभव ते शब्दबद्ध करत असतात। किंवा मग आपल्याला इथं असं म्हणता येतं, जर तो एखादा चित्रकार असेल तर तो चित्रबद्ध करतो, जर एखादा संगीतकार असेल तर तो संगीतबद्ध करतो, तसा जो लेखक असतो तो शब्दबद्ध करतो। म्हणजे इथं चित्रकाराचं माध्यम आहे चित्र आणि त्यासाठी लागणारे रंग, संगीतकाराचं माध्यम आहे संगीत आणि त्यासाठी लागणारे स्वर। तसं लेखकासाठी लेखन करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं जे माध्यम आहे त्या माध्यमालाच या ठिकाणी काय म्हटलं जातं तर शब्द। म्हणजे शब्द असतील तर लेखक लिहू शकतो, शब्द नसतील तर लेखक लिहू शकणार नाही किंवा बोलू शकणार नाही। थोडक्यात सांगायचं तर कुठलाही कलावंत समाजात वावरत असताना अनेक प्रकारचे वैविध्यपूर्ण अनुभव घेतो आणि तो अनुभव व्यक्त करत असताना, तो व्यक्त करताना त्याचं जे माध्यम आहे त्या माध्यमानुसार त्याला एक विशिष्ट रूपाची किंवा ज्याला आपल्याला या ठिकाणी म्हटलं जातं पहा प्राथमिक सामग्रीची किंवा मूलद्रव्याची एक गरज असते। आणि हे जे मूलद्रव्य आहे हे ठरलेलं आहे, त्या त्या कलेनुसार ते मूलद्रव्य ठरलेलं आहे आणि म्हणून कोणत्याही कलावंताला त्या मूलद्रव्याची जर उत्तम जाण असेल तर तो अतिशय उत्तम पद्धतीनं त्या कलेची निर्मिती करू शकतो। आणि म्हणून संगीतकाराला स्वरांची जाण पाहिजे, चित्रकाराला रंगांची जाण पाहिजे, तसं लेखकाला शब्दांची जाण पाहिजे। कोणते शब्द कोणत्या पद्धतीनं वापरायचे हे त्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं आकलन असलं पाहिजे। आणि जर ते त्याला चांगल्या पद्धतीनं आकलन असेल तर त्याची कला अतिशय चांगल्या पद्धतीनं येते। म्हणजे एखादा चित्रकार अतिशय उत्तम चित्र रेखाटतो, पण जर त्याला रंगसंगती जमली नाही तर त्या चित्राला कुठलाही अर्थ राहत नाही। तसंच एखादा लेखक जेव्हा लेखन करतो तेव्हा तो काय लिहितो, कोणते शब्द वापरतो, या शब्दांना खूप महत्त्व असतं, खूप संदर्भ असतात। आणि म्हणून साहित्यासाठी लागणारं एक प्रकारे ज्याला आपण मूलद्रव्य म्हणतो ते मूलद्रव्य म्हणजे काय आहे तर त्याचे शब्द आहेत। म्हणजे शब्द ही साहित्यासाठी लागणारं एक प्रकारे प्राथमिक सामग्री आहे किंवा आज आपल्या अलीकडच्या भाषेत सांगायचं झालं तर त्याला आपण रॉ मटेरियल म्हणू शकतो। म्हणजे कुठल्याही लेखकाला लेखन करायचं असेल तर पहिल्यांदा त्याच्याकडं अतिशय चांगला शब्दसाठा असला पाहिजे आणि हा शब्दसाठा जर उत्तम पद्धतीनं त्याला वापरण्याची कला अवगत असेल तर त्याला त्या शब्दांचं रूपांतर कशात करता येतं भाषेमध्ये। आणि मग या शब्दांना खऱ्या अर्थानं असं म्हटलं जातं की महत्त्व कधी प्राप्त होतं तर ते शब्द जेव्हा भाषेत अवतरतात। नुसते सुट्टे शब्द जर वापरले तर त्याला तसा विशेष अर्थ नसतो
किंवा त्याला एक विशेष संदर्भ नसतो। मग हे शब्द भाषेत वापरायचे तर कोणत्या पद्धतीनं वापरायचे, तर मग त्याला एक विशिष्ट अर्थ असला पाहिजे। मग हा जो विशिष्ट अर्थ आहे, हा विशिष्ट अर्थ कोणत्या पद्धतीनं आला पाहिजे किंवा येतो, तर इथं असं म्हटलं जातं की कोणताही कलावंत आपल्या कलेची निर्मिती करताना जसं तो आपल्या जीवनातले विविध प्रकारचे अनुभव घेत असतो आणि ते अनुभव या कलेच्या माध्यमातून व्यक्त करत असतो, तेव्हा त्याच्या अनुभवाच्या बरोबरीनं त्याची प्रतिभाशक्ती अतिशय महत्त्वाची असते। कारण अनुभव तर आपण सगळेच घेतो, जीवनातल्या विविध घटना आपण सगळेजण पाहत असतो, पण नेमकं पाहिलेल्या अनेक घटनांपैकी कोणत्या घटनेला साहित्यात बद्ध करायचं, कोणत्या घटना सोडून द्यायच्या किंवा कोणती घटना ही साहित्याचा विषय बनू शकते, हे लेखकाला कळतं आणि लेखक तीच नेमकी घटना पकडतो आणि ती घटना आपल्या प्रतिभाशक्तीच्या साहाय्यानं, आपल्या कल्पनाशक्तीच्या साहाय्यानं शब्दबद्ध करतो। म्हणजेच त्या शब्दांना तो काय करतो, भाषेमध्ये एक विशिष्ट रूप देतो आणि हे भाषेमध्ये जे शब्दरूप देतो त्या शब्दरूपाला त्याला एक विशिष्ट संदर्भ असतो, एक विशिष्ट अर्थ असतो आणि म्हणून त्या अर्थाला त्या ठिकाणी महत्त्व असतं। आणि म्हणून एक पाश्चात्य विचारवंत आहे पहा, ज्याचं नाव आहे सोसूर। या सोसूरनं भाषेला आणि शब्दांना एक चिन्ह व्यवस्था असं म्हटलेलं आहे। शब्द म्हणजे काय आहेत, एक चिन्ह व्यवस्था आहे आणि ही व्यवस्था कुणी निर्माण केलेली आहे, तर त्या समाजातल्या ज्या ज्या काही जाणकार लोक होते त्या लोकांनी त्या भाषेला एक महत्त्व रूप देण्यासाठी किंवा तिला एक लिपिबद्ध करण्यासाठी, एक विशिष्ट लिपी द्यायची असेल तर त्याच्यासाठी एक चिन्ह व्यवस्था निर्माण केली। आपण जिला आपल्या मराठीतली वर्णमाला म्हणतो किंवा बाराखडी म्हणतो, त्यालाच या ठिकाणी आपल्याला काय म्हणता येतं, चिन्ह व्यवस्था। हा जो शब्द आहे हा असाच का लिहायचा, मग तो त्याच पद्धतीनं का लिहिला जातो, तर आपल्याला बाराखडी किंवा वर्णमाला शिकवते पहा, असाच लिहायचा, ब असाच लिहायचा, म्हणजे ती काय आहे, तर एक चिन्ह व्यवस्था आहे। आणि आपल्याला लिहायचं असेल किंवा आपल्याला एखाद्या शब्दाचं ज्ञान करून घ्यायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला काय शिकावं लागतं, तर ही चिन्ह व्यवस्था शिकावी लागते। म्हणजेच आपल्याला वर्णमाला शिकावी लागते। मग ती वर्णमाला शिकतानाच आपण सुरुवातीलाच एक भाग शिकतो पहा की कोणतेही शब्द किंवा कोणतेही वर्ण एका पाठोपाठ एक लिहिले म्हणून त्याचा शब्द तयार होत नाही, तसंच कोणतेही शब्द एका पाठोपाठ एक लिहिले म्हणून त्याचं वाक्य होत नाही आणि जर त्याचं वाक्य झालं नाही तर त्याचं भाषेत रूपांतर होत नाही। म्हणजे कोणतेही वर्ण किंवा ज्याला पुढे जाऊन आपण भाषा विज्ञानामध्ये स्वन स्वनिम म्हणतो, हे कोणतेही स्वन स्वनिम आपल्याला जोडता येत नाही, तर त्याला एक विशिष्ट अर्थ लागतो, विशिष्ट संदर्भ लागतो। जर त्या स्वनांना, ध्वनींना एक विशिष्ट संदर्भ असेल तर त्याचं रूपांतर कशात होतं, शब्दात होतं आणि त्याला एक विशिष्ट अर्थ प्राप्त होतो। तसंच अनेक शब्द मिळून एक वाक्य तयार होतं, पण ते शब्द सुद्धा त्याच पद्धतीनं असावे लागतात, त्या शब्दांना एक विशिष्ट क्रम असावा लागतो, त्या शब्दांचा एकमेकाशी एक संदर्भ असावा लागतो आणि हा संदर्भ जर परिपूर्णतेनं आला तर त्या शब्दांचं रूपांतर कशात होतं, भाषेत होतं आणि भाषा आपल्याला एक संदर्भपूर्ण असा एक अर्थ देते आणि त्यातून जर आपल्याला चांगला अर्थ लागला तर आपण म्हणतो की ती भाषा चांगली आहे। आणि जर त्या शब्दांना अर्थ नसेल, त्याचा अर्थ प्राप्ती होत नसेल तर आपण सहज म्हणतो पहा की काय भाषा वापरली आहे, किंवा त्याला बोलता येत नाही, किंवा त्याला म्हणायचं एक आणि तो बोलतोय दुसरंच, कारण त्याला योग्य शब्द वापरता येत नाही। लेखकाचं सगळ्यात मोठं कौशल्य हेच आहे पहा की योग्य शब्दांचा योग्य ठिकाणी योग्य पद्धतीनं वापर करणं आणि लेखक त्या पद्धतीनं त्या शब्दांचा वापर करतो, तो कशाच्या बळावर, तर प्रतिभाशक्ती आणि कल्पनाशक्तीच्या बळावर। आपण तितक्या योग्य पद्धतीनं का लिहू शकत नाही, तर आपल्याकडे सुद्धा हा शब्द साठा प्रचंड आहे। म्हणजे या समाजात जो माणूस वावरतो तो समूहामध्ये वावरणार आहे, समूहाकडून तो हजारो लाखो शब्द स्वीकारत असतो, अनेक शब्द त्याचे तोंडपाठ असतात,
वाचल्यानंतर त्याला कळतं हे शब्द मलाही माहीत होते, या शब्दांचा हा अर्थ आहे, हा संदर्भ आहे, पण लक्षात घ्या की त्या शब्दांना एक कलात्मक रूप देण्याची ताकद आपल्यात नसते, ती कलावंतामध्ये असते किंवा ती लेखकाकडे असते. आणि ती ताकद कशातून येते? त्याच्या प्रतिभाशक्तीतून येते, त्याच्या कल्पनेतून येते आणि म्हणून त्याची शब्दशक्ती वेगळी ठरते. आणि म्हणून आपण पाहतो की ही जी भाषा आहे ही दोन प्रकारात मांडली जाते, एक शास्त्र आणि दुसरं साहित्य. आपण मागे सुद्धा पाहिलं होतं की भाषा जी आहे ती शास्त्रीय भाषा वेगळी आहे आणि साहित्याची भाषा वेगळी आहे. जेव्हा हे शब्दरूप आपण शास्त्रामध्ये मांडतो, विज्ञानामध्ये मांडतो किंवा शास्त्रीय व्यवहारात शास्त्रीय भाषेमध्ये मांडतो, तेव्हा आपल्याला दिसून येतं की शास्त्रामध्ये शक्यतो आपण काय करतो तर सरळ सरळ शब्दामध्ये सरळ सरळ अर्थ सांगतो. म्हणजे जे सांगायचंय ते स्पष्टपणे योग्य शब्दात आणि योग्य पद्धतीनंच मांडतो. त्याला आपण शब्दांचा फुलोरा मांडत नाही किंवा त्याच्यामध्ये आपण शब्दांचा असा फापट पसारा मांडत बसत नाही. जे एका ओळीत सांगायचंय ते एकाच ओळीत सांगतो. त्याला असं रचनात्मक पद्धतीनं आपल्याला वर्णन करण्याची गरज याच्यामध्ये शास्त्रामध्ये नसते. म्हणून शास्त्र म्हणजे काय आहे तर न्याय सांगणारं किंवा ज्ञानदान करणारं एक वेगळं शास्त्र आहे की जे रोखठोक सांगतं, जे आहे ते जसंच्या तसं त्याच शब्दांमध्ये त्याच भाषेमध्ये परिणामकारकमध्ये सांगतं. म्हणून त्याला आपण शास्त्राची भाषा वेगळी असं म्हणतो. तर साहित्याची जी भाषा आहे ती मात्र या प्रतिभाशक्तीनं कल्पनाशक्तीनं फुलवलेली असते. जो लेखक अनुभव घेतो तो अनुभव लेखक आहे तसा मांडत नाही, तर त्या अनुभवाला लेखक काय करतो स्वतःच्या अनुभवाशी म्हणजे स्वानुभवाशी तो एकरूप करतो. म्हणजे लेखकानं पाहिलेली घटना किंवा घेतलेला तो अनुभव आणि लेखकानं आजपर्यंत त्याच्या आयुष्यात घेतलेले अनुभव या सगळ्यांची तो एक प्रकारे तिथे काय करतो जोड करतो आणि त्यातून तो अनुभव गाळून स्वतःच्या अनुभवाशी तादात्म्य पाहून तो प्रत्यक्ष रूपात आणण्याचा प्रयत्न करतो. आणि मग याच्यामध्ये आपण पाहतो की लेखक जेव्हा साहित्यामध्ये हे शब्द ही भाषा मांडतो तेव्हा ती वास्तव भाषा नसते, तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी काल्पनिकता येते. आणि ही जी काल्पनिकता येते ती काल्पनिकता कशाच्या बळावर येते तर या प्रतिभाशक्तीच्या. आणि म्हणून लेखकाकडे ही जी प्रतिभाशक्ती असते ही प्रतिभाशक्ती तो अतिशय कलात्मकतेनं वापरत असतो. आणि म्हणून शास्त्र जसं जे आहे ते सत्य ज्ञानात्मक जसंच्या तसं मांडतं, तसं आपण पाहतो लेखक मात्र साहित्यामध्ये सरळ सरळ अर्थ सांगत नाही. तर तो कशाला महत्त्व देतो तिथं तर त्या ठिकाणी तो सूचकतेला महत्त्व देतो, म्हणजेच व्यंगार्थाला महत्त्व देतो. आपण शब्दाच्या 3 शक्ती मानतो अभिधा, लक्षणा आणि व्यंजना. आपण सुरुवातीलाच पाहिलेलं आहे अभिधा म्हणजे सरळ सरळ अर्थ, व्यंगार्थ म्हणजेच काय तर त्याला एक वेगळ्या पद्धतीनं सूचकतेनं वापरलेले संदर्भ असतात. म्हणजे सरळ सरळ शब्दात न सांगता लेखकाला कवीला काहीतरी वेगळं सुचवायचं असतं. म्हणजे ज्या वेगळ्या घटना असतात त्या घटना तो शब्दांच्या पद्धतीनं मांडतो आणि मग त्यावेळेस त्या वाचकाचा जो अनुभव असेल किंवा त्या वाचकाची जी परिस्थिती असेल मग त्याच्यामध्ये अगदी त्याच्या कौटुंबिक परिस्थितीपासून सामाजिक, शैक्षणिक, राजकीय अशा सर्व परिस्थितींचा त्या वाचकावर जो परिणाम असतो किंवा त्या वाचकावर आजपर्यंत झालेले संस्कार असतात, त्या संस्कारातून त्या परिणामातून तो वाचक काय करत असतो त्या साहित्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे लेखक त्याच्या अनुभवांना प्रत्यक्ष घटनेशी जोडत असतो आणि एक वेगळं रूप देत असतो. वाचक त्या घटना वाचत असताना लेखकाचा अनुभव वाचत असताना आपल्या अनुभवाशी त्याचं तादात्म्य पावण्याचा प्रयत्न
करत असतो। आणि म्हणून ही जी शब्दशक्ती इथं साहित्यात वापरली जाते ती व्यंगार्थाची असते, सूचकतेची असते। साहित्यात शक्यतो सूचकतेला जास्त महत्त्व दिलं जातं। सरळ सरळ अर्थ न सांगता सूचकतेनं बऱ्यापैकी गोष्टी लेखक हा वाचकावर सोडून देत असतो। वाचक त्याला कशा पद्धतीनं अनुभव घेतो आणि त्यानुसार त्याचे संदर्भ तो कसे लावतो याचा संदर्भ त्या ठिकाणी घेतला जातो। एक उदाहरण म्हणून जर आपण पाहायचं झालं तर बालकवींची एक कविता आहे पहा, औदुंबर नावाची। एक 7-8 ओळींचीच कविता आहे पहा आणि पहिल्या 6 ओळींमध्ये कवीने फक्त निसर्गाचं वर्णन केलेलं आहे। म्हणजे एक अतिशय सुंदर टेकडी आहे आणि त्या टेकडीवर एक छोटंसं खेडेगाव आहे आणि त्या टेकडीच्या कडेनं नदी वाहतीये आणि नदीमध्ये अतिशय सुंदर पाणी आहे। म्हणजे एक टेकडी आहे, हिरवीगार टेकडी आहे, त्या टेकडीवर एक छोटंसं खेडेगाव आहे आणि त्या टेकडीच्या कडेनं नदी वाहतीये, अतिशय सुंदर देखावा आहे। आणि हा देखावा कवी 6 शब्दात मांडतो, 6 ओळीत मांडतोय आणि पुढच्या 2 ओळीत फक्त कवी असं म्हणतो, जळात पाय सोडून बसला असला औदुंबर। आता या ठिकाणी जळात पाय सोडून बसला असला औदुंबर, असला हा जो एक शब्द आहे पहा, एक विशेषण आहे असला। आता जळात पाय सोडून बसला असला औदुंबर, असला म्हणजे कसला। या एका शब्दावर किती सूचकता आलेली आहे पहा। तर जळात म्हणजे पाण्यात पाय सोडून बसलेला हा औदुंबर आहे। मग हा औदुंबर, असला औदुंबर म्हणजे कसला, तो कोण आहे? मग तो माणूस आहे का? मग तो माणूस असेल तर तो तरुण असेल का? तो म्हातारा असेल का? का मुलगा असेल? कारण वयानुसार परत त्यांचे संदर्भ बदलतात। कारण लहान मूल जर तिथं असेल तर ते निवांत पाण्यात पाय सोडून पाणी खेळत बसलेलं असेल। एखादा तरुण मुलगा तिथं बसलेला असेल तर कदाचित तो कुणाची तरी वाट पाहत असेल, कदाचित तो एखाद्या प्रेमविरहानं त्या ठिकाणी त्या पाण्यामध्ये पाय सोडून निवांत बसलेला आहे आणि त्याच्या मनात मात्र अनेक विचारांचं काहूर असेल। कदाचित एखादी म्हातारी व्यक्ती असेल तर तिचे आणखीन विचार वेगळे असतील। वयानुसार त्या घटनेकडे पाहण्याचा विचार व्यक्तीचा बदलतो। म्हणजे जर औदुंबर नावाचा माणूस असेल तर त्याचे अनुभव वेगवेगळे आहेत आणि तो त्या त्या अनुभवानुसार त्याचा अर्थ किंवा संदर्भ लावतो। आपल्याकडे औदुंबर नावाचं झाड सुद्धा आहे पहा। झाडाला सुद्धा आपल्याकडे औदुंबर म्हटलं जातं आणि नदीकाठी आपण बऱ्यापैकी घटना पाहतो पहा, अनेक प्रकारची झाडं असतात आणि नदीचा काठ जो आहे पाण्याच्या प्रवाहानं खचतो आणि त्या झाडाच्या मुळ्या उघड्या पडतात। मग एखादं मोठं झाड जर असेल औदुंबराचं आणि त्याची एखादी मुळी जर अशी पाण्यात उतरलेली असेल आणि ती उघडी पडलेली आहे तर ते झाड सुद्धा तिथं असू शकतं। म्हणजे एखादा निसर्ग कवी किंवा निसर्गाचा अनुभव घेणारा वाचक असेल तर तो त्या कवितेचा अर्थ असाही घेऊ शकतो की ते झाड आहे आणि नदीकाठी आहे आणि त्याची एक मूळ पाण्यामध्ये उतरलेली आहे। म्हणजे लक्षात घ्या, एकच शब्द आहे असला, पण असला म्हणजे कसला। तुम्ही किती अर्थ लावू शकता आणि कितीही त्याच्यावर लेखन करू शकता। 8 ओळींच्या कवितेवर 100 पानांची समीक्षा होऊ शकते। कशाच्या ताकदीवर? शब्द। म्हणजे एक शब्द काय सांगू शकतो, एक शब्द किती विभ्रम घेऊ शकतो आणि एक शब्द एखाद्या समीक्षकाला किती मोठं खाद्य पुरवू शकतं हे आपल्याला या घटनेच्या माध्यमातून या ठिकाणी सांगता येतं। म्हणून लेखकाची जी भाषा असते ती लेखकाची भाषा साहित्याच्या माध्यमातून जेव्हा तो या ठिकाणी व्यक्त करत असतो तेव्हा त्यामध्ये वास्तव आणि कल्पित या ज्या काही 2 घटना असतात त्या अतिशय महत्त्वाच्या असतात। मग इथं लेखक जेव्हा त्याचा एखादा वास्तव अनुभव घेत असतो, हा वास्तव अनुभव मांडत असताना मात्र तो कल्पित पद्धतीनं मांडत असतो। मग ही जी कल्पित पद्धत आहे त्याची, ही कल्पित पद्धत आणि वास्तव अनुभव याच्यातलं जर अंतर आपण पाहायचा प्रयत्न केला तर लेखक वास्तवाला एक वेगळं महत्त्व देतो आणि कल्पनेला एक वेगळं महत्त्व देतो। जसं आपण काही वेळापूर्वी पाहिलं पहा की लेखकाचा जो वास्तव अनुभव असतो तो प्रत्यक्ष समाजातून घेतलेला एक अनुभव असतो। पण जेव्हा प्रत्यक्ष समाजात पाहिलेली एखादी घटना आहे,
लेखक जेव्हा साहित्यात मांडतो तेव्हा साहित्यात शब्दबद्ध करताना त्याचा एक वास्तव अनुभवाच्या रूपावर त्याची तो मांडणी करत असतो। म्हणजे जे प्रत्यक्ष घटना आहे ती वास्तव असली तरी साहित्यात येताना मात्र त्याला वास्तव अनुभव असं म्हटलं जातं, ते शब्दांच्या पद्धतीनं। कारण हे शब्द जे येतात ते शब्द वास्तव पद्धतीनं येत असताना त्याला थोडंसं लेखकाच्या पद्धतीनं कलात्मक अनुभवाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मांडलं जातं। म्हणजे लेखक त्या ठिकाणी काय करतो तर ती घटना चित्रित करत असताना स्वतःच्या अनुभवानुसार आणि त्या घटनेच्या किंवा त्या माध्यमाच्या गरजेनुसार त्याचं एक अनुभव विश्व तयार करत असतो। म्हणजे उदाहरणार्थ आपण जर पाहायचं झालं तर एखादी परीकथा आपण पाहतो। एखाद्या परीकथेतली कथा जेव्हा आपण वाचतो तेव्हा त्याच्यामध्ये पशु पक्षी प्राणी बोलतात आणि ते बोललेलं आपल्याला सहज वाटतं, स्वाभाविक वाटतं आणि त्यातून आपण आनंद घेतो। पण जेव्हा एखाद्या नासी फडके किंवा वि स खांडेकरांच्या कादंबरीमध्ये जर एखादा कुत्रा प्राणी आलेला आहे किंवा दुसरा एखादा कोणता तरी प्राणी आलेला आहे आणि त्या प्राण्याला जर त्या कादंबरीत आपण बोलायला लावलं तर ते मात्र आपल्याला खटकेल। कारण का तर त्या अनुभवामध्ये किंवा त्या घटनेमध्ये तो लेखक काय करत असतो, त्या अनुभवाशी एकरूप असलेलं वातावरण निर्माण करत असतो आणि त्या अनुभवाशी एकरूप असलेलं वातावरण जर त्या ठिकाणी असेल तर लक्षात घ्या ते त्याला अनुरूप असतं आणि वाचकाला सुद्धा ते खटकत नाही। म्हणजे परीकथेत प्राणी बोलू लागला तर त्या वातावरणाची किंवा त्या अनुभवाची ती गरज असते आणि लेखक त्या पद्धतीनं ते निर्माण करतो। आणि जर एखाद्या घटनेमध्ये अशा पद्धतीची गरज नसेल आणि लेखक मुद्दाम तसे शब्द मांडत असेल किंवा एखाद्या प्राण्याला बोलवत असेल तर ते मात्र त्याच्याशी सुसंगत नसतं आणि म्हणून त्याचा त्या ठिकाणी आपल्याला खऱ्या अर्थानं उपयोग करून घेता येत नाही। म्हणून एखादा लेखक जेव्हा शब्दशक्ती वापरत असतो तेव्हा त्या शब्दशक्ती वापरत असताना वास्तव अनुभव कल्पित पद्धतीनं एक वेगळ्या पद्धतीनं तयार करून वास्तवाशी निगडीत एखादी घटना एखादा अनुभव तो कशा पद्धतीनं चित्रित करतो त्याला खूप महत्त्व असतं। कारण या शब्दांच्या साहाय्यानंच तो व्यक्तिचित्रण करत असतो, या शब्दांच्या साहाय्यानंच तो वातावरण निर्मिती करत असतो, या शब्दांच्या साहाय्यानंच तो एखादी घटना उभी करत असतो आणि त्यामुळं या शब्दांना त्याला खूप महत्त्व द्यावं लागतं। कारण शब्द असा आहे की एखाद्या व्यक्तीचं त्याला हुबेहूब वर्णन करायचंय पण हे वर्णन करताना सुद्धा त्याला तिथं माणूस चित्रित करायचा आहे कशातून, फक्त शब्दातून। म्हणजे शब्दच काही असे मांडायचे की तो हुबेहूब माणूस आपल्या डोळ्यासमोर उभा राहायला पाहिजे। वाचक जेव्हा एखादी कथा वाचतो त्या कथेतलं एखादं पात्र वाचतो तेव्हा त्याच्या डोळ्यापुढं ते पात्र किंवा ती घटना हुबेहूब डोळ्यासमोर उभी राहिली पाहिजे। तुम्ही जर फकीरा नावाची कादंबरी वाचली असेल अण्णाभाऊ साठेंची तर असं म्हटलं जातं की फकीरा कादंबरी वाचताना आपण एक पुस्तक वाचतोय असं आपल्याला कधीच जाणवत नाही, आपण एखादा सिनेमा पाहतोय असं आपल्याला वाटतं। म्हणजे आपण एखादा सिनेमा पाहताना ज्या गतीनं दृश्य आपल्या डोळ्यासमोरून पळतात तशी दृश्य ती कादंबरी दाखवते। म्हणजेच त्या कादंबरीची भाषाशैली शब्द हे कसे आहेत तेवढे प्रभावी आहेत, तेवढे प्रवाही आहेत, त्यांच्यात ती एक वेगळी ताकद आहे की जो प्रसंग ते मांडतायत तो प्रसंग जिवंत होतोय आणि तो अशा पद्धतीनं जिवंत होतोय की त्या ठिकाणी वाचक जेव्हा ते प्रसंग वाचतो तेव्हा वाचकाला क्षणभर असं वाटतं आपण एखादा सिनेमा पाहतोय, आपल्या डोळ्यासमोर ती सगळी दृश्य घडतायत। इतकी ताकद आपल्या शब्दांमध्ये असली पाहिजे। दुसरं एक महत्त्वाचं उदाहरण आहे पहा त्याच्यामध्ये आपले ह ना आपटे जो मराठीतला एक अतिशय सुरुवातीच्या काळातला गाजलेला प्रसिद्ध कादंबरीकार आहे। त्यांच्या जर सामाजिक कादंबऱ्या आपण पाहिल्या तर एक साधारण 100 वर्षांपूर्वी ज्या सामाजिक प्रथा होत्या त्या सामाजिक प्रथा अतिशय हुबेहूब पद्धतीनं लेखकानं पण लक्षात कोण घेतो सारख्या कादंबरीत मांडल्या। पण या कादंबरीत मांडत असताना त्यांनी ज्या वास्तव घटना आहेत त्या शब्दांच्या साहाय्यानं अशा काही पद्धतीनं मांडलेल्या आहेत की त्या घटना वाचताना आपल्याला ते अनुभव जिवंतही वाटतात
आणि ते वाचण्यासाठी कलात्मकही वाटतात। म्हणजे लेखकाला जो परिणाम साधायचा आहे, सामाजिक अनुभव त्याला वास्तव रूपात मांडायचा आहे, तोही तो मांडतोय। वाचकाला ते प्रश्नही कळतायत आणि त्याच्यात थोडीशी एक शाब्दिक कलात्मकता असल्यामुळं त्याला एक वेगळा संदर्भही येतो। म्हणजे वाचकाला ते वाचायला आवडतंही, त्याचं थोडंसं मनोरंजनही होतं आणि जो हेतू लेखकाला साध्य करायचा आहे तो सुद्धा त्या ठिकाणी साध्य होताना दिसून येतो। म्हणजेच एखादा लेखक कितीही गहन विषय असला तरी सुद्धा साहित्याच्या माध्यमातून, शब्दांच्या माध्यमातून तो त्या ठिकाणी अतिशय प्रभावीपणे मांडू शकतो आणि ते त्याचं उदाहरण आपल्याला इथं दाखवता येतं। एक वाम जोशी नावाचे साधारणपणे 1880च्या कालखंडातला एक लेखक आहे पहा। मुळात एक तत्वज्ञानाचा विषय म्हटलं तर आपल्याला आठवतं अतिशय बोजड, अतिशय क्लिष्ट असलेला हा तत्वज्ञानाचा विषय आहे आणि म्हणून शक्यतो अनेक लोक तत्वज्ञानाच्या पुस्तकाला हातच लावत नाहीत पहा। कारण का तर तत्वज्ञानाची भाषा अतिशय बोजड असते, जड असते, ती आपल्याला समजायला अवघड जाते। वाम जोशींनी काय केलं, त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये तत्वज्ञान आणलं, पण हे तत्वज्ञान कादंबरीत येताना या शब्दांच्या साहाय्यानं, भाषेच्या साहाय्यानं त्याला जी तत्वज्ञानाची बोजडता आहे, एक जडता आहे, क्लिष्टता आहे, दुर्बोधता आहे, ती कादंबरीत आल्यामुळं आपोआपच काय झाली, कादंबरीच्या भाषेमध्ये मिसळली। मग त्यांच्या कादंबरीतली जी पात्र आहेत ती पात्र 2-2 पानं तत्वज्ञान सांगतात, पण कुणाच्या भाषेत सांगतात, ती पात्राच्या अनुभवातून सांगतात आणि पात्राच्या अनुभवातून ही तत्वज्ञानाची भाषा सांगितल्यामुळं त्या तत्वज्ञानाच्या भाषेला जडता, क्लिष्टता न राहता ती भाषा कशी बनलेली आहे तर सोप्या पद्धतीनं बनलेली आहे। म्हणजे वाचकाला आपण कादंबरी वाचतोय, कादंबरीतलं कथानक अनुभवतोय असंही वाटत राहतं आणि पुढे जाऊन त्या अनुभवातून त्याला एक तत्वज्ञान सुद्धा अतिशय सोप्या पद्धतीनं कळतं। म्हणजे तत्वज्ञानासारखा अवघड विषय सुद्धा जर साहित्यात शब्दबद्ध झाला तर तो सुद्धा कसा सोप्या पद्धतीनं समजून सांगता येतो आणि वाचक त्याचा कसा आनंद घेतो याचं एक उदाहरण म्हणून आपल्याला वाम जोशींच्या कादंबऱ्या या ठिकाणी पाहता येतात। थोडक्यात पहा की साहित्याचे शब्दरूप हा जो विषय आहे हा मुळात या पद्धतीचा आहे की शब्द किंवा भाषा हे साहित्याचं मूलद्रव्य आहे, प्राथमिक सामग्री आहे आणि म्हणून लेखकाला जर लेखन करायचं असेल तर अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे त्याचा कोणता घटक आहे, शब्द आहे। लेखकाला शब्दाची उत्तम जाण असली पाहिजे, शब्दाचा उत्तम साठा असला पाहिजे आणि जर त्याच्याकडे शब्दांचा उत्तम साठा असेल, उत्तम जाण असेल तर योग्य वेळी योग्य शब्दांचा वापर करून आपली भाषा अधिकाधिक सुंदर, अधिकाधिक कलात्मक बनवून तो अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याच्या अनुभवांना शब्दरूप देऊ शकतो आणि एक सुंदर भाषाशैली तो निर्माण करू शकतो आणि सुंदर भाषाशैलीवर त्याची जी कलाकृती आहे ती कलाकृती वाचकापर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीनं पोहोचू शकते आणि म्हणून साहित्याचे शब्दरूप हे जसं लेखकासाठी महत्त्वाचं आहे, काही अंशी वाचकासाठी सुद्धा महत्त्वाचं आहे। कारण वाचकाला या शब्दांचे जे संदर्भ आहेत, जे अर्थ आहेत, जे अपेक्षित अर्थ आहेत ते त्याला सुद्धा माहीत पाहिजेत आणि त्यासाठी त्याच्याकडे सुद्धा तसा शब्दसाठा पाहिजे किंवा त्या पद्धतीची त्याच्याकडं जी असलेली आकलन क्षमता आहे ती आकलन क्षमता त्याला असली पाहिजे आणि ती जर त्याच्याकडं असेल तर एखादी कलाकृती त्याला सहजतेनं समजून घेता येते आणि लेखकाला नेमकं काय म्हणायचंय हे त्याला अर्थबोध होतो आणि त्या दृष्टिकोनातून साहित्याचे शब्दरूप हा घटक या ठिकाणी आहे। धन्यवाद।